हा, नमस्कार नमस्कार. कसे आहात? हा, बस एकदम छान आहे, आशीर्वाद. या. खूप छान वाटलं ते आम्हाला. मागच्या वेळची मीटिंग झाली नाही हो. म्हणून विचारलं कशी आहे तब्येत. नाही नाही, ती तब्येत मी मागच्या रविवारी ठरवून विश्रांती घेतली. हा म्हणजे हा, असं गुड. असं असं नव्हतं की तब्येत खराब होती असं नाही, पण प्रचंड हा, थकवा हा. होता. थकवा जो हम्म, होता ना, हो. आणि त्या म्हणजे केवळ 3 दिवसाच्या आधी 15 दिवस सातत्याने चाललंच, आणि त्यामुळे हम्म. आधीचे हो. 2 प्रवचन येस येस. आपण बंद केले. कारण कारण हम्म, दररोजच काही ना काही मीटिंग वगैरे चालू होते. नंतर या. कार्यक्रम नंतर कार्यक्रम तुम्ही पाहिलाच केवढा हो. व्याप, हम्म, कार्यक्रमाचा व्याप किती मोठा होता, हो. आणि सगळं, हो. आणि त्याचं व्यवस्थापन महाराजांच्या कृपेने अगदी हो. ठीक झालं एकदम. सगळे आलेले भक्त हे आनंदी झाले. काय त्यामुळे पण ते सगळं आवरायला सुद्धा म्हणजे नंतर वाईंड प्रोसेस जी आहे ना, ती सुद्धा म्हणजे मोठी जटिल असते. तर तीही हम्म, व्यवस्थित झाली सगळी. आणि या. त्याच्यानंतर मग मागचा रविवार पूर्ण विश्रांती करता, अगदी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही. तरी पण माझ्याकडे 4-5 लोक आले, म्हणजे मीटिंग हो. करायची नाही म्हणून ठरवलं. तरी घरी लोक आले, पण मी घरीच असल्यामुळे, आणि प्रवचनात थोडासा क्षीण असतो, हो. त्यामुळे मी मागच्या वेळेस केला नाही. आता इथून आता प्रत्येक रविवारी आपलं होईल व्यवस्थित. हं. तुम्ही शारीरिक कशा? आणि मानसिक दोन्ही असतो आपला. हा, काय? शारीरिक आणि मानसिक दोन्ही थकवा असतोच. हो हो, अगदी अगदी हा. स्वाभाविक. हा. स्वामी आपले बघतात त्यामुळे सांभाळतात नाही, सगळेच. ते सगळे सांभाळतात, ते सगळे सांभाळतात. हम्म. बरोबर, कार्यक्रम सगळ्यांनी अतिशय छान पद्धतीने छान. हम्म. उचलून धरलाच. म्हणजे त्यांचं सहकार्य फार चांगलं मिळालं. अ, हो, हो, हो. आमचे खूप गुरुजी छान खूप, झालं सगळं. आणि गुरुजी सुद्धा फार व्यवस्थित आहेत. त्यांनी सुद्धा हो. सगळं नियंत्रण केलं, व्यवस्थापन केलं सगळं. काय, आणि कार्यक्रम म्हणजे ह्याचे सुद्धा कार्यक्रम छान झाले. ते छान झालं. स्थानिक जे लोक आहेत, लोकनेते आहेत किंवा स्थानिक लोक, त्याच्यानंतर म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे जवळजवळ दररोज 150-200 कमीत कमी गावकरी येतात, दर्शन घेतात हो. आणि भजन या. करून जातात. म्हणजे त्याचा जो रिस्पॉन्स हं, आता हं. हळूहळू वाढतोय. आणि वाढतोय चांगलं. हा, आणि आपण ना तिथे आता यांचं गुरुजींचं क्वार्टर बांधतोय, आपण आता सुरू हो. केलंय हा. बांधायला. हं. काय, तर तिथे गुरुजी म्हणजे गुरुजींचे आई वडील आहेत, ते वृद्ध लोक आहेत, पण तरी एनर्जेटिक आहेत. तर हा. ते आई वडील राहणार आहेत, गुरुजी येऊन जाऊन असतील, आणि ते नैवेद्य वगैरे करतील आणि तिथलं सगळं व्यवस्थापन करतील पूर्ण. तर हम्म, असं ही योजना आहे सध्या, आणि त्याप्रमाणे बघूया कसं कसं होतं. पण महाराज आपल्या मागे भक्कम उभे आहेत, त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल असं आमचा विश्वास आहे पूर्ण. हं? हम्म. चला, छान. महाराज भक्कम आशीर्वाद. उभे आहेत त्याच्यामुळे सगळं चाललंय. हो, हम्म. असं कृपा आहे त्यांची, बाकी काय. हं? छान. चला, आनंद वाटला. महाराजांची कृपा, आशीर्वाद. हा, बोला. श्री स्वामी समर्थ. बोला. बोला, अजून कोण? बोला. बोला, मिलिंद, बोला. हा. श्री स्वामी हा, समर्थ. श्री श्री स्वामी स्वामी. समर्थ. हा, तपडियाजी, बोला बोला. श्री स्वामी समर्थ. काय म्हणता, कसे आहात? हा, हा? आनंदात आहे आणि प्रोग्राम खरंच खूपच छान झाला म्हणजे हो कोणाला ना. जाणवलंच नाही ते मग. हा, तेच म्हटलं, दृष्ट सगळ्यांनी लागण्याचा. मिळून उचलून धरला ना, प्रत्येक व्यक्तीचा हो महत्वपूर्ण सहभाग झाला प्रत्येकाचा. आणि त्या कारणाने काय होतं की ते सगळे युनाईट झाल्यानंतर प्रत्येक जण त्या कार्यक्रमामध्ये तन मन धनाने अगदी पूर्ण इन्व्हॉल्व झाल्यामुळे त्याचं एक हो वेगळं त्याला स्वरूप येतं, आणि ते आलेलं होतं अगदी. हो अगदी हो निश्चित निश्चित. छान अनुभव झालं. आला. तुम्ही लोकांनी त्याचा आनंद घेतला, सहभागी झाले तुम्ही. हो खूप छान. खूप श्री स्वामी. तुम्हाला खूप आशीर्वाद आहे. आता नूतन वास्तूमध्ये जा, हो तिथे राहा, आणि याचं लवकरात लवकर रिन्युएशनला बिल्डिंग काढा ती. हा. हा. हो होईल, सगळं छान होईल. आशीर्वाद आहे. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. हा, बोला. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. बोला. बोल, रश्मी, बोल. छान झालं हे कार्यक्रम ऑनलाईन हा, बघितलं थोडंफार मध्ये मध्ये. पाहिलं ना. हा हा. आता आणि प्रत्यक्ष येऊन म्हणजे दर्शन हा, घ्यायचे आहेत आता. या प्रत्यक्ष या आता. एक एक जण त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे या. हो दर्शन हो. घ्या, आनंद घ्या त्याचा. हा. हो छान. हो हो. खूप आशीर्वाद आहे, स्वामींची कृपा श्री अखंड. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला. बोला बोला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नमस्कार तुम्हाला. हो, खूप आशीर्वाद आहे, खूप छान अगदी. हा.
आनंद आहे अगदी. कार्यक्रम छान झाला, बघितला मी. छान हो झाला कार्यक्रम, सुंदर हा, झाला अतिशय. पाहिला ना तुम्ही, पाहिला ना हो 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 मूर्ती वगैरे पाहिली? हा, छान. हो हो चला, खूप खूपच छान. खूप खूप आशीर्वाद आहे श्री तुम्हाला. स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी. स्वामी. हो, हा बोला. स्वामी समर्थ काका. स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात तुम्ही? नमस्कार. हा, छान झालं तुम्ही लोक आले होते. कसं वाटलं तुम्हाला? आनंद झाला का? एकदम एकदम छान वाटलं. बस बस बस. मी खूप मुलांनाही आनंद झाला. हा, हो खूप. फक्त अवधूत नाही आला, मग ते थोडस अवधूत आम्हाला नाही आहेत. हा, हो. त्याला म्हणा यथावकाश ये म्हणा अवधूतला. हा हो. हा, कल्याण सदा. सगळ्यांना आशीर्वाद आहे, कृपा आहे महाराजांची. हा, हो. आशीर्वाद. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी. हा, श्री बोल. स्वामी समर्थ काका. हा, श्री स्वामी समर्थ. बोल अर्चना, बोल. हा काका, आलो आम्ही, भेटलो तुम्हाला आणि खूप छान दर्शन झालं. मंदिर हा, खूप मस्त आहे. हो, अगदी अगदी अगदी. खूप तुमचं छान झालं. तुमचे सगळे भक्त मंडळीचं त्या ठिकाणी ऊर्जा येते ना, मग महाराजांनाही खूप आनंद होतो. असं आहे ना काय? हो काका, खूपच सुंदर पूजा वगैरे पण खूप छान झाली. हो, खूप छान, खूप छान झाली, खूप छान. आणि ती ऊर्जा प्रत्येकाला जाणवत होती काका. अक्षरशः अक्षरशः खरी गोष्ट आहे अगदी. हो. हा. आणि आता तिथले गावकरी काय, बाहेर गावचे सुद्धा भक्त मंडळी यायला लागलेत. म्हणजे हो संख्या हो बऱ्यापैकी आहे. दररोजचे 100, 150, 200 लोक येत आहेत सध्या. काय वा. आणि जागा पण छान आहे, रोड टच आहे. खूप छान आहे, खूप छान आहे सगळं. ती सगळी महाराजांची लीला आहे हो, आपण कल्पना नाही करू शकत. अगदी म्हणजे बरोबर. एक आणि म्हणजे हा हा अविश्वसनीय, एकदा एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये कम्प्लीट हो ना. झालं. फक्त 4-5 महिन्यामध्ये त्यांनी ते पूर्ण बांधून हो हो प्रतिष्ठा झाली. काय आता पुढचे आपले ह्याचं क्वार्टर बांधतोय आपण गुरुजींचं. हा, हा, आणि एक ऑफिस बांधतोय सध्या. म्हणजे बरं. ह्या महिन्याच्या आत ते त्यांचं कुटुंब येऊन राहील इथे. हा, म्हणजे नियंत्रण व्यवस्थित होईल, एक शिस्त येईल त्याला, परिपाठ आपला तयार होईल चांगला. काय बरोबर. अगदी म्हणजे स्वामींनी करूनच घेतलं काका ते. अगदी अगदी. आतमध्ये मंदिरात जेव्हा पूजा करत होते तेव्हा आम्ही सगळ्यांनी बाहेर फेर धरून आम्ही नाचलो पण तिथं. छान छान. खूप मस्त, खूप मजा आली. आणि गुरुची कुटी कशी वाटली? खूप छान, खूप सुंदर. हा, खूप मस्त काका. परत येऊ आता आम्ही काका एकदा या दर्शन. या अगदी, तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा या. हा, हो काका, चालेल आशीर्वाद ठेवा काका. श्री हो, स्वामी. खूप आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. बोला. काका नमस्कार. हा, आशीर्वाद आहे. साष्टांग दंडवत गुरुचरणी. हो हो हो. पाहिला का? महादेवाची पिंड मला खूप आवडली, खूप आनंद हो, झाला बघून. आहेच आहे. म्हणजे ते म्हणजे हो, त्याच्यामध्ये बघितलं तेवढं ते वेगळंच चैतन्य त्या आहे पिंडीमध्ये आहे निश्चितच आहे. आहे ना. हो म्हणजे जे जाणवलं ते बरोबर आहे ना. हो, आता तुम्ही प्रत्यक्ष या मग. हा, हो, यायचं खूप इच्छा आहे. बघू फार आता स्वामी कधी नाही बोलावतात. नाही नाही नाही, यथावकाश होईल, पण बरोबर होईल. हा, हो हो त्याला आशीर्वाद आहे खूप, हो स्वामींचा आशीर्वाद. हा, हो, स्वामी. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हो हो, तुम्हाला पण. हा हा, बोला मिलिंद, बोला. श्री मिलिंद. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बरोबर पोहोचलो काका. आपल्या आशीर्वादाने हा, काही त्रास नाही झाला. नाही नाही, प्रश्नच नाही. तुमचा अतिशय ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन झालं 4 दिवस. काका म्हणजे सगळे हो ना, 4 दिवस तुम्ही रात्री सुद्धा जागरण केलं सगळं. पण सगळ्यांनी मिळून केल्यामुळे ते उचलून धरलं. आणि महाराजांनी लीला दाखवली. रात्री पाऊस वारा सगळं दाखवला. दुसऱ्या दिवशी स्वच्छ प्रकाश, आकाश निरभ्र अगदी. काय म्हणजे हे सगळी लीला तुम्हाला पाहायला मिळाली, मुख्य प्रत्यक्ष तिथे काका जाऊन. आपले आशीर्वाद होते तर की थकवा नाही जाणवला, काही नाही झालं. सगळं आराम. खरंय खरंय, ही गोष्ट. परतीचा प्रवासही सुखरूप झाला, काही त्रास नाही. नाही नाही, आणि तुम्ही इतक्या लांबून आले, इतक्या लांबचं ड्राईव्ह इतक्या लांबचं ड्रायव्हिंग करून आले. पण ते उत्साह तुमच्या चेहऱ्यावरचा मी पाहिला, तुमच्या आणि आपला प्रवीण. प्रवीणचा. तर ते मला खूप आनंद झाला. ते तसं ते डिव्होशन असलं की मग अनुभव पण यायला लागतो माणसाला. खूप छान, श्री खूप आशीर्वाद आहे. श्री स्वामी. श्री स्वामी. हा, बोला. हा, प्रवीण. श्री स्वामी समर्थ काका. ते स्वामी समर्थ. कसं वाटलं तुम्हाला? महाराजांनीच तिकडे जाण्याचा योग हे केलं. हो, नाही खरं आहे अगदी. ड्राईव्ह करून घेऊन घेतलं आणि परत पाठवलं. तो हो वेळ कसा गेला कळलंच नाही. हो आणि ना, म्हणजे तुम्ही आज 3 दिवस होते तिथे, 3-4 दिवस होते जवळजवळ. एकदम तो हा, आठवडा संपूर्ण. पण तो पूर्ण किती एनर्जेटिक होता तो. म्हणजे असं कुठे थकवा एक्झॅक्टली. वाटत आणि कुठे. आणि आणि मी खूप लोकांना भेटलो तिकडे. तर हो
सगळ्यांची एकदम दे आर ऑल इन द सेम फ्रिक्वेन्सी आणि वेगवेगळे हा ऍस्पेक्ट महाराजांचे वेगवेगळे हो त्यांच्याकडून हो ते मी स्टोरीज ऐकत होतो की कसं हो मागच्या दिवशीच एक भेटले सर, ते म्हणाले की काही आम्ही विचार करत होतो एवढं ऊन आहे तिकडे काय होणार उद्या सर्व हा असं असं पण हिटर मध्ये महाराजांनी बसून सर्वांची वाट लागणार आहे. हा ते म्हणाले नाही नाही हा महाराजांचाच प्रोग्राम आहे, ते बघतील. आणि अक्षरशः तसंच झालं. अगदी म्हणजे इतकी शांतता होती, असं कडक ऊन नव्हता, किंवा पाऊस नव्हता, अतिशय म्हणजे तुम्हाला प्लेजंट ऍटमॉस्फिअर होतं. आणि एवढ्या म्हणजे एक्झॅक्ट. इतक्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इतकं प्लेजंट ऍटमॉस्फिअर मिळणं, ही सुद्धा एक महाराजांची लीला आहे पूर्ण, अगदी खरोखर. करेक्ट करेक्ट. आणि 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 काही कमतरता वगैरे काहीच नव्हतं. काहीच म्हणजे नाही, काही काहीच नाही. प्रसाद अहो वगैरे एकदम हा असं फार रुचकर आणि सगळं टेस्टी व्यवस्थित. होतं. वा. नाही नाही. आणि चौथ्या दिवशी तुम्हाला 4 तारखेला हा बरं काय का, भंडारा, हा तो मिस झाला. भंडारा जो आहे ना, तो फार हं. विलक्षण. म्हणजे जवळजवळ 2-3 हजार लोक तिथे जेवायला आले. अरे प्लस बापरे. हा. आणि 5 गावामध्ये ते अन्न वाटत गेलो, ते संपलंच नाही अन्न. अरे वा. शेवटी मग महाराज म्हणाले अनाथालयामध्ये द्या तुम्ही, जे अरे अनाथ. बापरे, म्हणजे हा. भरभरून एवढं असं ओव्हरफ्लो म्हणजे होत होतं. इतकं ओव्हरफ्लो झालं, म्हणजे केलेलं खरं म्हणजे फार कमी होतं, पण ते संपेच ना, माहितीये का, अशी परिस्थिती. तर खूप म्हणजे मोठा अनुभव आहे खूप. आणि एकदम एकदम. हा. महाराजांनी सगळ्यांना इन्स्पिरेशन दिले. आता गावातले लोक येत आहेत दररोज, 100, 150, 200 लोक येतात दररोज, अगदी हम्म, हम्म, हम्म. छान. अनुभव खूप छान आहे. आजच्या आजच्या या दुसऱ्या अध्यायामध्ये एक हा गोष्ट दिसते की ते जे गारगरी जे होते गारगे, ते ही इज लुकिंग ऍट स्वामी इन द सगुण. आय थिंक हा वेर अजात शत्रू इज लुकिंग एव्हरीथिंग फ्रॉम द निर्गुण, म्हणून निर्गुण, ते हा म्हणतात की फरक आहे. काय आहे हा ना. फरक त्याच्यामुळे झालेला आहे. हम्म, वस्तुतः हम्म, सगुण आणि निर्गुणामध्ये तत्व एकच आहे. हम्म, पण काय हम्म, होतं की ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, तो भिन्न हम्म. झाला की तिथे मतभेद होतात. हा. वास्तविक मतभेदाला जागा नाहीये. करेक्ट करेक्ट. कारण कारण काय, सूर्य चंद्र हा आकाश आपण आपण हे करतो, पण हा निर्गुणांचे सर्व काही तेच आहेत. आय म्हणजे थिंक. अमूर्त तत्वच हे मूर्त होतं, म्हणजे अव्यक्त तत्वच व्यक्तामध्ये येतं. पण हम्म, ते व्यक्त आलं की लोकांना असं वाटतं की अरे या व्यक्ताचं वर्णन करतोय, म्हणजे याला हम्म. ब्रह्मतत्वाचं ज्ञान नाही. जसं पांडुरंगाची आपण उपासना केली, जाऊन हा. मूर्तीला नमस्कार केला, हम्म, मूर्तीला, हम्म, आणि आपल्या भावना उत्कट झाल्या, तर हम्म. तिथे जर कोणी असं म्हणेल की अरे तुम्हाला ब्रह्मतत्वाचं काही ज्ञान नाहीये, तर हा. त्याचं उत्तर असं आहे की तो पांडुरंग नुसतं ब्रह्म नाही, परब्रह्म येतो. म्हणजे हम्म. काय की तो सर्वत्र सर्वव्याप्त, सगुण साकार आणि निर्गुण निराकार पण आहे. हा पण आहे. त्याचा, ओके. आणि हम्म. हाच या संवादातला प्रमुख हे आहे करेक्ट भाग. करेक्ट करेक्ट. म्हणजे म्हणजे आपल्या मंदिरात आपण त्या भावनेने जायला पाहिजे की तिथे गेले ना, अगदी. तर आणि पण तिथे तेच आहे. तिथे आपण ते सगुण आणि निर्गुणच दाखवलंय. सगुण स्वामी बसलेले आहेत आणि आणि निर्गुण महादेव आहेत. हो. हा 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 हा. ओके 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 ओके. वा वा. हा आता आता हा थोडं थोडं कळतं आता बरं, कारण तो हा. शेप पण मी बघितला. आणि तिकडे जेव्हा आपण ओम म्हणतो ना, तो ते रेझोनन्स पण तुम्ही म्हणाले होते, हो वॉज हो. एबल टू हिअर दॅट अँड ऑल दॅट. नाही नाही, अगदी तो विशिष्ट ध्वनी असा सारखा येतो, तो प्रतिध्वनी येतो त्याचा. हा. हम्म, हम्म. खूप चांगला अनुभव आहे, छान. नाही नाही, परत 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 असा एकदा या होणार नाही, बरोबर. नाही, यू टू डू इट रिपीटिव्ह. वर्षातून कमीत कमी एकदा किंवा दोनदा जरूर यायला पाहिजे, काय. करेक्ट करेक्ट. हा. आणि 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 आपणच ओढणार आम्हाला तिकडे. हो अगदी श्री अगदी. स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ. आशीर्वाद आहे, स्वामी कृपा. हा बोला. हा बोला, गणोरकर बोला. संजय. स्वामी समर्थ काका, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला, कसं काय वाटलं, काय नाही. छान वाटलं सर काका. आणि तुमचं त्या हा दिवशीचं जे प्रवचन होतं ना, हा. त्या दिवशी आपल्या कार्यक्रमाच्या दिवशीचं, हो 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 हो. त्या प्रवचनाने प्राणप्रतिष्ठेचा विषयच मिटून टाकला. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की आपल्या मनातले जे भाव आहेत तेच मूर्तीत भाव येतात. हो अगदी खरं आहे. म्हणजे हा एक मंत्रच मिळून गेला. अगदी अगदी. कारण हा, मला, खूप छान झालं. मी जास्त 5-7 मिनिटच बोललो, पण म्हटलं पण पाहिजे. खूपच खूपच पण सुंदर पण होतं जे ते. पण जे दृश्य दिसत होतं ना, हम्म, हम्म, हम्म. त्याच मी नेटक्या शब्दामध्ये मांडलं की इथे महाराज कसे आहेत सगळीकडे. हो 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 ते हो. सर्वत्र महाराजच कसे आहेत, अंतर्बाह्य आणि भक्तामध्ये आणि सगळ्यांमध्ये, आणि ते कसे व्यक्त होतात, ते हे सांगण्याचा प्रयत्न केला मी अगदी. आणि तीच प्राणप्रतिष्ठा म्हटलं तुम्ही की आपले जे हो, भाव तेच मूर्तीत भाव येतात. तीच खऱ्या अर्थाने, म्हणून ती खरी प्राणप्रतिष्ठा आहे. किती हो. म्हणजे भाव जर शून्य असले आणि किती मंत्रांनी तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली, तर त्याचा उपयोग नाहीये. तुमचा भाव जेव्हा त्यांच्यात टाकतात, तेव्हा त्याच्यामध्ये जे काही चैतन्य निर्माण होतं, त्याला प्राणप्रतिष्ठा असं म्हणतात. तर असं हा मस्त सिद्धांत. एकदम. आणि काकूचं तर नेहमीप्रमाणे एकदम छानच असते, काही प्रश्नच नाही. हो हो.
खूप कार्यक्रम चांगला झाला सर काका. आणि मंदिराची डिझाईन ना अप्रतिम आहे हो. प्रतिम आहे, प्रतिम. हा. म्हणजे अनेक आर्किटेक्ट सुद्धा येऊन विशेषतः येऊन पाहून जातात, बाहेर गावचे हम्म. सुद्धा, मुंबईचे वगैरे, की बा हे काय नेमकं डिझाईन केलंय. अनकॉमन आहे, एकदम अनकॉमन आहे. अनकॉमन म्हणजे अगदी हम्म. त्याच्यामध्ये त्या विटाचं काम आणि जो डोम केलेला आहे. आता तर हो हो आता बाहेरचं काम सुरू झालेलं आहे. तर हो बाहेरचं हो काम हो पूर्ण होईल ना, तेव्हा त्या हा, हा. मंदिराची शोभा काहीतरी वेगळीच होईल अजून हो फार. ना, हो ना. त्या तिथे दिवे लावायसाठी अशी जागा आहेत. हो हो, दिवे म्हणजे लावायसाठी. प्रत्येक प्रत्येक स्ट्रक्चर एक मंदिर आहे. त्यातलं हो त्यातलं हो. सब स्ट्रक्चर जे आणि आहे ना, वर जे एक एक देवडी आहे ना, त्याच्यामध्ये श्रीपाद दिवे. श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती असे सगळे दत्तावताराचे पण आपण तिथे लावणार आहोत पूर्ण. हो 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 हो. छानच झालं काका, एकदम. हो, छान. हम्म, चला, हम्म, कृपा आहे, हम्म. महाराजांची कृपा आहे. आणि हो तुमच्या हो हो. सर्वांचे सगळे भाव आहेत म्हणून तिथं कार्य चालू आहे, बरोबर. हा, नाही नाही नाही, हे आज नाही सगळं नाही, तुमचीच आहेच, दिलं आहे. प्रश्नच नाही अगदी. मला तर सुट्टी मिळण्याची हे होती, पण मला मुक्त असताना सुट्टी मिळून गेली. नाही नाही, काय हरकत. तुम्हाला जेव्हा पुन्हा वेळ मिळेल ना, अगदी असं हो वाटलं की पूर्ण सुट्ट्या आहेत, आपण 2-3 दिवसाकरता जाऊ शकतो, तर हो तुम्ही हो काका, हो तिथे पण राहण्याची सोय करतोय आपण. त्या हो. ठिकाणी सुद्धा तुम्ही राहू शकाल. तिथे आता थोडंसं अन्नछत्रासारखं आपण ती व्यवस्थाही करणार आहोत, की बा आले तर नैवेद्य दाखवू, आरती करू आणि आलेल्या भक्तांना जेवणही देऊ, असं काहीतरी चाललंय. हा, म्हणजे आम्ही असे पण कार्याचं म्हणजे मग कोणी तुम्ही आले तिथे तर तुम्ही तुम्ही दिवसभर राहू शकता. हा, आणि तिथे पूर्ण साधना करू शकता, सगळ्या प्रकारचा आनंद घेऊ शकता. आता मी वृक्ष आणणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. म्हणजे हा. वृक्ष म्हणजे कसे आहे की मोठ्या कुंडीमध्ये, म्हणजे ती कुंडीची हम्म, उंचीच 5 फुटाची उंची आहे. काय, हम्म, 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 अशा मोठ्या कुंड्यामध्ये जवळजवळ 10-10 फुटाचे असे ह्याचे म्हणजे फुलाचे वृक्ष आहेत. हम्म, सदाफुली असला, जास्वंद आहेत, गुलाब आहेत. तर हे रेडीमेड, म्हणजे ज्याला आता भरभरून आता बहार आहे आणि तिथे पाणी आपल्याकडे भरपूर आहे, त्यामुळे पाण्याची सोय करून आम्ही तिथे फुलं झाडं लावू. आणि या 15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये गुरुजी पण येतील आणि गुरुजींचे आई वडील पण येतील तिथे, जे साधारणपणे सिनियर सिटीजन आहेत असे. तर ते हम्म, दिवसभर ते राहतील तिथे. 24 तास राहण्याची सोय करू आपण. म्हणजे त्याला पूर्ण प्रदेशाला त्या एक पावित्र्य येईल पूर्ण असं. हम्म. तशी ती जागेला व्हायब्रेशन भरपूर आहेत. हा आणि हा. 5 महिन्यातच भगवंताची लीला बघायला मिळाली. फार कारण आता फार. आपण त्या कार्यक्रमाला होतोच ना, जेव्हा आपण ते नाही नाही, पाया म्हणजे पडतो. गावातले लोक तर इतके हे झालेले आहेत की हम्म. त्यांना दररोज दर्शन घेतल्याशिवाय त्यांचा दिवस ते जात नाही. हा, हो असं आहे. हो हम्म, तर ते म्हणतात, कारण त्यांचे काम इतके झाले आश्चर्यकारक. हम्म, ते हम्म, म्हणाले की त्या हम्म, 15 वर्षापासून आम्ही ज्याच्याकडे संघर्ष करतो, तर हम्म, इथे हम्म, हम्म, मात्र दर्शनाने आमचे कामं झाले. हम्म, असं आहे. हम्म, हम्म, हम्म. हा नाही नाही, आता जेव्हा स्वामी समर्थाची म्हणजे आपण हा. आठवण घेतो ना, आणि तर तीच हो, मूर्ती येते. आणि एकदम ती मूर्ती येते डोळ्यासमोर. अगदी 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 हा हा चैतन्यमय, हा. पूर्ण चैतन्यमय. मस्त झालं काका, एकदम छान झालं, छान छान छान, झालं. आनंद आशीर्वाद वाटला. द्या काका, आशीर्वाद आशीर्वाद द्या. आहे, खूप आशीर्वाद आहे. हा, आता मुलीलाही घेऊन या केव्हा तरी. हो हो, तिलाही घेऊन येतो, तिलाही घेऊन हो, येतो काका. हो हो चालेल. हो हो. खूप आशीर्वाद, स्वामी कृपा. चालेल. बोला. काका, सगुण निर्गुणाचं उदाहरण खूप सुंदर दिलं तुम्ही आता. स्वामीचं आणि महादेवाचं खूपच छान वाटलं. हो, मग काय आहेच आहे ते खरं. कारण हा, देव हे खरंच प्रतीकच आहे. आहे, निर्गुणाचं प्रतीक हे महादेव ज्ञान देत असतो गुरुच्या हो, रूपात. बरं का, बरोबर. महादेव गुरुच्या रूपात ज्ञान देत असतो. आणि पांडुरंग म्हणा किंवा मूर्ती जी असते ती भक्ती देत असते. तेव्हा हम्म ज्ञान आणि प्रेम ह्या हम्म 2 गोष्टी आहेत ना. ज्ञान हे निर्गुणात आहे आणि प्रेम हे हम्म सगुणात आहे. समजलं ना. त्यामुळे सगुण निर्गुण दोन्हीची आवश्यकता आहे. ज्ञानाशिवाय हम्म भक्ती कळणार नाही. नाही, आणि बरोबर. आणि भक्तीशिवाय ज्ञानाला आश्रय मिळणार नाही. असं आहे. हा? खूपच छान, खूप मस्त वाटलं. आणि आनंद आहे. आम्ही पण कार्यक्रम बघितला, खूप छान हो ना. झाला. हा, छान झालं. वा वा. हा, या हम्म एकदा एकदा हो ठरवून. हो, तुमच्या आशीर्वादाने जेव्हा योग येईल तेव्हा हो तुम्ही बोलवा, फक्त या हो म्हणून हो, लवकर आम्ही येऊ. निश्चित 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 होईल. काय योग येईल नक्की. चला, स्वामी कृपा. स्वामी कृपा. चला, अजून कोणाला बोलायचं आहे का? कारण माझ्याकडे काही लोक येणार आहेत. बोलो भरत, भरत बोलो. श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। बहुत अच्छा किया आपने, आप आए तो बहुत आनंद हुआ। और आपने भी उसका आनंद ले लिया पूरे कार्यक्रम का। हाँ, बहुत ही आनंद का भाग तो हमारा था, हमको बुलाया तो बहुत ही आनंद हुआ। वो एक सभी में एक जो क्षण मेरे को याद है और जिसके लिए मैं आया था, वो हाँ है हाँ हाँ जब प्राण देने के लिए जब मंत्र बोलते हैं ना, तो हाँ बहुत बड़ा विशेष क्षण होता है जब
स्वामी हाँ खुद हाँ आते हैं, तो हाँ, बिल्कुल। कहने वो उनका, प्राण है, प्राण का मतलब ही है चैतन्य। हाँ। और चैतन्य की प्रतिष्ठापना करना, इसका अर्थ ऐसा है कि हम्म चैतन्य तो सर्वत्र है, लेकिन हम्म कोई कहाँ पे चैतन्य अंतर्गत है, अव्यक्त है। हाँ हाँ तो अव्यक्त चैतन्य को व्यक्त में लाना, ये प्राण प्रतिष्ठा है। हाँ, वहां पे प्राण नहीं था ऐसी बात नहीं है, हाँ, लेकिन था, वो तो था, हाँ, हाँ। वो अव्यक्त स्थिति में है। लेकिन जब भक्त जो है ना, वो प्रेम से उनको जब पुकारते हैं, प्रेम से उनका हम्म नाम लेते हैं, तो हम्म अव्यक्त जो है व्यक्त हो जाता है, वही प्राण प्रतिष्ठा है। मेरा तो फीलिंग ऐसा था कि मूर्ति में कम, हम सब में ज्यादा प्राण प्रतिष्ठा हाँ, हो उस गया, सब में तो है। चेंज चेंज सब हो जाता सब में हमारा यहाँ से। सब में जो, यानी जो सोए हुए लोग थे ना, उसमें हाँ, जागृति होगी। वो बस, जागृति वो हाँ, जागृति होना, यही प्राण प्रतिष्ठा है। बस 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 बस। ऐसा है ना, तो जब तक आदमी उसके प्रति भाव नहीं व्यक्त करता है, तब तक वो पूर्ण नहीं होता है। हम्म परिपूर्णता भाव में है। हम्म और वो भाव कब होता होता है, जब आदमी स्वयं को समर्पित करता है। हम्म जब स्वामी को सब लोग इकट्ठा आके जो समर्पित कर रहे थे, हम्म वो समर्पण में ही प्राण प्रतिष्ठा है। बस बस बस, समर्पण हाँ। में जो भाव निर्माण होता है ना, वो हम्म भाव ही प्राण प्रतिष्ठा है। हाँ, वो सिद्धांत समझना बहुत आवश्यक। बहुत अद्भुत एनर्जी था वहाँ का, बहुत हाँ, नहीं है। स्वामी ने इस लायक समझा कि हम सेवा कर सके, उधर न्योता दिया, बुलाया, सेवा करा के लिया, बहुत अच्छा लगा। नहीं, अच्छा है, आनंद है। अभी आगे साल में एक बार दो बार आते रहना बस। हाँ, अवश्य वो आना। तो बिल्कुल आएंगे, मतलब जैसे 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 हाँ स्वामी आज्ञा के ऊपर है, इधर भी स्वामी उधर हाँ, भी स्वामी, जैसे आज्ञा देंगे आपके पास, तो वैसे भी आना ही है, तो आना तो होगा ही, वो तो बिन बुलाया, अवश्य उसका तो न्योता का जरूरत अवश्य ही नहीं है। अवश्य उसकी तो अवश्य प्रेरणा देती रहिए, तो आ जाएंगे बस। अवश्य बुलाएंगे, अवश्य आना। हाँ, श्री ठीक है। स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। हाँ, बोला। श्री स्वामी श्री समर्थ स्वामी दादा. श्री स्वामी समर्थ, बोला बोला बोला. हा, काय हा. म्हणता? बर बोल. नाही. हा, काय तुम्ही आले नाही जावाई? हो, नाही हा, आलो नाही याच्यात. आता एकदा तुम्ही या, तुम्ही एकदा हो परत एकदा दोघं मिळून या, मुलांना घेऊन या, त्यांना सुट्ट्या हो लागल्या, मुलांची परीक्षा वगैरे सगळं झाल्या, हा, की थोडा वेळ काढा एखाद दिवस संडेला वगैरे असं काही. हा, हो आणि जरूर यावं. आनंद घ्या त्याचा अगदी. हो हा, बाकी हो मुलांचं ठीक चाललंय का? मुलाची परीक्षा वगैरे चालू आहेत ते? हो, शर्विलची आता एक दोन चार परीक्षा आहे पुढच्या 2 आठवड्यात. बरं 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 बरं, अच्छा हा, जे प्रायव्हेट एक्झाम्स वगैरे आहेत ना, ते पण देतोय ना तो. अच्छा. हा, बाकी मुख्य परीक्षा संपली का? मुख्य हो म्हणजे संपली. बोर्ड संपली आणि जेई मेन संपलं. हा, चालेल. आता अजून 3-4 जे कॉलेजेसचे फॉर्म भरलेत ना, त्यांची परीक्षा आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. आणि MSCT महाराष्ट्राची जी असते ना, ती पण आहे. हा, ती आहे, बरोबर. हा. होईल, सगळं चांगलं होईल, काही काळजी करू नका. हा, हो चिंता दादा. चला, खूप छान, महाराजांची कृपा आहे सर्वांवर. हा, हो. श्री आशीर्वाद. स्वामी. आशीर्वाद, श्री स्वामी. हा, बोलो ज्योती, बोल ज्योती. सद्गुरुचरणी साष्टांग नमस्कार हा, काका. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे, बोला. आता काय मी सगळं कार्यक्रमाचं वर्णन तुमचं ऐकलं आणि मूर्तीचं वर्णन केलं. कार्यक्रमाला अटेंड करता आलं नाही म्हणून खूप खंत वाटतेय नाही नाही, काही आणि हरकत वोट नाही. पण लागलेली आहे. खंत काय, आता तुम्ही ठरवा, एकदा शांतपणे ठरवा. आता तुमच्या हं. वेळेला तुम्ही येऊ शकता, असं काही नाही की बा तो कार्यक्रम संपला म्हणजे सगळं संपलं, असं नाही. ती सुरुवात आहे काय. त्यामुळे तुम्ही केव्हाही ठरवायचं, आणि दोघंही मिळून या, मुलींनाही घेऊन या. हा, हं. चला, खूप तिथे छान. येऊन सेवा करायची पण खूप इच्छा आहे. या, तेच कधी अगदी ओढ अगदी. लागली. आता अंगी रोमांच नाही, दाखलं, जरूर तुम्ही या, जे जरूर या. वर्णन केलं ना, ते हो खूप हो, छान होतं. नाही, खूप छान आहे, खूप आनंद आहे. खूपच कार्यक्रम छान झाला. आता त्याचा सगळ्याचा इंटिग्रेटेड व्हिडिओ तयार होतोय. तो एकदा बर सगळ्या कार्यक्रमाला एडिट करून वगैरे, तर तो व्हिडिओ झाला हा. की मी ग्रुपवर टाकेन, मग तुम्ही तो जरूर पाहतो. हा, चालेल चालेल. आणि काका स्वामीवाणी माझ्या युट्यूबवर नाही दिसत आहे काका. नाही दिसत? नाही, खूप प्रयत्न केला मी. VAA पण टाकलं, सगळं टाकलं, ते वेगळेच केव्हा? यांना स्वामीवाणी दिसतंय. नाही, केव्हापासून झाला आहे? मी एक काम करतो, एक काम, तुम्हाला एक एपिसोड पाठवतो स्वतंत्र. हा, हा, अगदी मग तो खरं. मी पाठवला, आणि तुम्ही प्रिस्क्राईब परत करतो, एकदा सबस्क्राईब सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे सबस्क्राईब. तुम्हाला सगळे हो. तारखेचे रिकवर होतील. हा, मे आणि बी ते नवीन मोबाईलमुळे होत असेल, माझा हा, मोबाईल होऊ खराब शकत. झाला ना. हो. होतं, कधी कधी काय होतं, आणि स्वामीवाणी हं. या नावावर अनेक लोकांनी ते युट्यूबवर हं, हं. टाकलेलं आहे. तर तेही हा, काय हा. होतं की ते त्याच्यावर इंटरफेअर करतात त्याला, हा. आणि आणि मग ते तुमचं ओव्हरकम करून टाकतात, आणि मग ते येणं बंद होतं.
त्यामुळे तुम्ही हो काय करा, त्याला एक डाउनलोड करून घ्या, एक एक एपिसोड डाउनलोड करा. चालेल. आणि जेव्हा तुम्हाला असं येत नाही ना, तेव्हा तो डाउनलोड झालेला तो ऑन हा करायचा आणि त्याच्यामध्ये मग तारीख टाकायची आजची. हा बरोबर आहे. हा चालेल. तसं. हा. आता उन्नतीची छोट्या मुलीची एक्झाम झाली 10वीची बरं बोर्डाची, बरं. वा वा. पण तिला आता कुठलं साईड निवडायचं काय ते तिला सुचत नाही अजून, मार्ग असं. दिसत नाही. तुमची बरं बरं. आज्ञा सांगा काय करू शकतो आता. नाही, तिची आवड कशात आहे ते करायला पाहिजे. माझं काय म्हणणं, तेच व सुद्धा. आपण असं नाही, फोर्स नाही करायचा. हो तिला ना. तिला सायन्समध्ये आवड असेल तरच तुम्ही टाका सायन्समध्ये. तिला जर समजा आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीज बाकी सब्जेक्टमध्ये तिला करण्याची इच्छा असेल तर काही हा हरकत नाही. म्हणजे ती इवन होम सायन्स हे करू शकते. होम सायन्समध्ये काय की गृहिणीचं कृत्य काय काय नाही, त्याचं कर्तव्य काय आहेत, हे सगळंच त्याच्यामध्ये शिकवलं जातं. होम इकॉनॉमिक्स शिकवलं जातं. काय म्हणजे म्हणजे ती उत्तम गृहिणी कशी होईल या दृष्टीने सगळं शिक्षण होतं तिथे. हा. तर ते स्त्रियांना बोला ना, बोला बोला. तिचा इंटरेस्ट आहे ना सायकोलॉजी मध्ये आहे, पण काही मला हरकत नाही. की नाही. हो, ती सायकोलॉजी घेऊन ती सायकोलॉजी घेऊन होम सायन्स करू शकते. हा हा बरोबर. म्हणजे दोन्ही तुम्ही कॉम्बिनेशन करा ना. फक्त करा. तर असं कसं करता येईल ते बघा. मुख्य काय माहितीये हो. का, आपली मुलगी उत्तम गृहिणी झाली पाहिजे. हा आणि हा बरोबर आणि आहे. आणि संसारामध्ये संसार दक्ष पाहिजे. बरोबर आहे. हो. नाही तर काय बरोबर. होतं, कधी कधी शिक्षणाचा विपरीत परिणाम होतो. तर हो. शिक्षणामुळे ते संसार करायलाही परफेक्ट नसतात आणि बाहेरचा हो. व्यवहार करायलाही परफेक्ट नसतात. नसतं तसं होऊन जातं. अगदी बरोबर आहे. तर असं होऊ नये. उलट माझं म्हणणं, तुम्ही कोणत्याही ब्रँचला जा, हा 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 तुम्ही ग्रहशास्त्र शिकलं पाहिजे. बरोबर आहे. हे सगळं अगदी बरोबर आहे. कारण काही जरी झालं तर लग्न होणारच आहे, संसारात जावंच लागणार. जावं लागणार आहे. आणि हो. तुम्हाला स्वयंपाक जर नाही आला असं म्हणाल पोटासाठी तर करावंच लागणार तर आहे. तो संसार कसा होईल ना, आहे की नाही. आता ज्या मुली मॉडर्न मुली आहेत ना, तर ते म्हणतात की बाहेरून डबा मागवा किंवा स्वयंपाकीण बाईला बोलवा. तर स्वयंपाकीण बाईचा डिमांड इतका वाढलेला आहे आता की हो त्यांचे हो सुद्धा कॉस्ट वाढली, डिमांड वाढला. तर ते सुद्धा अवघड झालंय फार. अमेरिका झाली हो. भारताची. भारतामध्ये बाकी सगळं म्हणजे अतिशय विद्वान माणूस भेटेल एखादं तुम्हाला, पण काम करणारा माणूस भेटणार नाही, असं आहे. है की नाही? बरोबर आहे का बरोबर. नाही? तर त्यामुळे ती तयार झाली पाहिजे संसाराकरता. हे तुम्ही हो त्यावर लक्ष ठेवा. हा? चालेल. आम्ही सांगतोय प्रयत्न. ती काय म्हणते, मला महाराजांनी डायरेक्ट आदेश द्यायला पाहिजे की तू हेच कर, इंजिनिअरिंग कर किंवा डॉक्टर. म्हणलं काय आता ते गरज नाही. हे बघा, मी सांगू का, इंजिनिअरिंग डॉक्टर करून जे आहे ना, ते मुलगी पण निघून जातं. बरोबर. काय काय करायचं, मुलगी इंजिनियर झाली तर किती इंजिनियर झालेल्या मुली आहेत, काय करतात त्या. हम्म. पण तुम्ही उत्तम प्रकारचे पदार्थ जर शिजवता आले तुम्हाला, पदार्थ उत्तम केले, तर तुमची व्हॅल्यू त्या घरामध्ये खूप मोठी असते. खूप मोठे असेल. अगदी अगदी बरोबर आहे. हा, ती आली आणि फक्त ऑर्डर द्यायला लागली की मला चहा द्या, मला हे द्या. अरे चहा तू कर ना. नाही, मी चहा कधी केला नाही, मला माहित नाही. ते काय उपयोगाचं ते, नाही का. अगदी बरोबर आहे. बरोबर. हा, तर हे अगदी लक्षात ठेवा. हा, हो. आशीर्वाद. स्वामी Please. कृपा, स्वामी स्वामी कृपा. हा, चालेल. हा, श्री चला. स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. अरे काय वा, ओळखलं नाही आधी मी. आता जर थोडं लक्षपूर्वक पाहिल्यावर ओळखलं. काय म्हणता, काय चाललंय सगळं. तुम्ही ठीक आले चाललंय. आले कार्यक्रमावर आले नव्हते तुम्ही. नाही, बघितलं हा, ऑनलाईन आणि फोटो बघितले, छान आले. ठीक आहे. मग आता तुम्ही जरूर यावं एकदा, हो, केव्हा तरी. यायचंय औरंगाबादला यायचंय. आता चक्कर केव्हा तरी जेव्हा औरंगाबादला बरोबर. चक्कर जेव्हा होईल ना, तेव्हा जरूर जाऊन या. हा, चालेल चालेल. गुरुपौर्णिमेला येतो आता. हो चालेल, या. आता गुरुपौर्णिमा फार लांब नाही आहे, 2-3 दिवस. देवळातही जाऊन येतो. हो हो, जरूर जरूर. आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम तिथेच करू आपण. त्यामुळे हो आपोआप, मग. म्हणजे त्यामुळे आपोआपच लोकांचं तिथे येणंही होईल, सगळंच होईल अगदी. हा, हो. हा, चला. खूप आशीर्वाद आहे. महाराजांची कृपा अखंड राहो तुमच्या. ठीक. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला डॉक्टर, बोला. नमस्कार. हो, आशीर्वाद आहे. हा, काय म्हणतं, बोला. खूप छान. काय तुमचं येणं झालं कार्यक्रमाला, छान झालं. हो. तर पुढचं डेव्हलपमेंट बघूया, काय काय होतं, कसं होतं. तुम्हाला सांगतो, टचमध्ये राहा. हो. आशीर्वाद. स्वामी कृपा. श्री स्वामी समर्थ. चला, आता झाली, वेळ संपलेली आहे.
आता पुढच्या रविवारी आपण भेटूया सगळे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. कल्याण सदा. स्वामी